काय चित्र आहे ते आपण जाणून घेतलेलं आहे। त्याचबरोबर आता नेत्यांच्या नातेवाईकांचं नेमकं काय झालं हे पाहणं अतिशय इंटरेस्टिंग आहे, कारण याही निवडणुकीमध्ये नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना उतरवलेलं होतं। मालती पाचरणे ह्या पराभूत झाल्या आहेत। नावरे शिरूर मधून माजी आमदारांच्या त्या नातेवाईक आहेत। त्याच्यानंतर दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे हे विजयी झालेले आहेत। तर नेत्यांच्या नातेवाईकांचं नेमकं काय झालं ते आपण बघतोय। माळशिरसमध्ये राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांचा मुलगा जीवन जानकर यांचा पराभव झालेला आहे। तर जानकर यांच्या मुलाला इथल्या मतदारांनी नाकारल्याचं आपल्याला दिसून येत आहे। माळशिरस मधली ही निवडणूक झालेली होती। त्यानंतर आता माढा माणेगावमध्ये शिवसेनेचे तानाजी सावंत यांचे पुतणे हे विजयी झाल्याचं दिसतंय। चपळगावमध्ये भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू सागर कल्याण शेट्टी हे विजयी झालेले आहेत। तर चपळगाव मधली ही दृश्य, त्याच्यानंतर पुढे ज्या ज्या ठिकाणी नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना उमेदवारी दिलेली होती त्यांचं नेमकं काय झालं आहे, जे मतदार आहेत त्यांनी त्यांना स्वीकारलंय का याचं हे चित्र या ठिकाणी। रायगडमध्ये विकास गोगावले माडगाव तर्फे बीडवाडी रायगड या ठिकाणी ते होते, शिवसेनेचे ते आहेत आणि ते विजयी झालेले आहेत। विकास गोगावले यांचं नाव सुद्धा एका प्रकरणामध्ये समोर आलं होतं, हाणामारीच्या प्रकरणामध्ये नाव समोर आलं होतं मागच्या निवडणुकीमध्ये, आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी बाजी मारलेली आहे आणि ते जल्लोष साजरा करताना सुद्धा दिसून येत आहे। तर महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये कशा पद्धतीने चित्र आहे, त्याच्यामध्ये कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठवाड्याचं चित्र आपण बघितलं, आणि त्याचबरोबर जे नेत्यांचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते त्यांचं नेमकं काय झालं, मतदारांनी त्यांना स्वीकारलं की नाकारलं हेही आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून बघत आहोत। रायगडमध्ये विकास गोगावले माडगाव तर्फे बिडवाडी गटामधून ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते। भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावलेंचा विजय झाला, आपल्यासोबत ते थेट आहेत। जिल्हा परिषदेची निवडणूक विजयी झालात, पहिली तुमची प्रतिक्रिया मला हवी। पहिल्यांदा मी माझ्या मायबाप जनतेचं, सर्व मतदार बंधू बहिणींचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो की त्यांनी मतस्वरूपी आशीर्वाद मला या ठिकाणी दिला, आणि पहिल्यांदा मी या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आज निवडून आलेलो आहे। नाहीतर गेले 15-16 वर्ष मी पक्षाचं काम या ठिकाणी करतोय। आदरणीय शिंदे साहेबांनी मला तिकीट दिली, आदरणीय भरतशेठ गोगावले साहेबांनी तिकीट दिली, आणि ज्या जनतेने भरतशेठना आमदारकीच्या वेळा 1600चा लीड होता त्याच जनतेने भरतशेठच्या मुलाला 5000 मताधिक्याचा लीड दिला, आणि म्हणून लोकांनी जो काय मला कौल दिला त्याबद्दल लोकांचा 5 वर्ष विकास गोगावले या सेवेकरी म्हणून काम करणार। विकास गोगावले विकास करतील, पण विकास गोगावलेंच्या विरोधामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये काही षडयंत्र झालं असं कार्यकर्ते म्हणतात, पण नेमकं काय आहे आता, काय सगळ्याची ही परिणिती पुढे आली आहे ना? आता दूध का दूध पाणी का पाणी वरचा बघतोय, आणि म्हणून आमची नियत नीतिमत्ता साफ आहे। माझ्या वडिलांनी जे सांगितलेली मला शिकवण आहे, आदरणीय बाळासाहेबांची शिकवण घेऊन चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत, म्हणून आम्ही समाजकारण करतो, पण समाजामध्ये काही जणांनी अडथळा केला म्हणून आज ते प्राचित त्यांना भोगावं लागतं, आणि म्हणून शिवसेनेने आज क्लीन स्वीप दिली। राज्यातले सत्ताधारी इथे विरोधात होते, म्हणजे अगदी भाजपा पण विरोधात आहे, आणि तटकरे ते तर आता पारंपरिक विरोधक तुमचे, तसे चित्रच आहे। तटकरेंचं डाव साधण्यामध्ये तटकरे माहीर आहेत आणि ते सोयीचं राजकारण करतात, म्हणून काल रामदासभाईंनी जे वक्तव्य केले ते चुकीचं आहे। चुकीचं रामदासभाई बोलले, रामदासभाई बरोबर बोलले की तटकरे साहेबांसारखा विश्वासघाती माणूस या रायगड जिल्ह्यामध्ये नाही, या रायगड जिल्ह्यामध्ये सोडा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही, आणि म्हणून त्याप्रमाणे जे काय सगळं हळूहळू खरं ठरेल, आणि उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने भारतीय जनता पार्टीला पण समजेल। शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये विकास गोगावले कुठे दिसतील, आणि 5 वर्षानंतर 2029च्या निवडणुकीत कुठे असतील? आत्ता मी रायगडचा सेवेकरी म्हणून पहिला या ठिकाणी लोकप्रतिनिधी झालेलो आहे जिल्हा परिषदचा, त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून चांगलं काम या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याला दाखवील, आणि मग नंतर जिल्हा ठरवेल काय करायचं आहे, आणि त्याच्याकरता निश्चित फडणवीस साहेबांचे आशीर्वाद, शिंदे साहेबांचे आशीर्वाद मी घेईन। नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुरडेचा, सुमित सावंत, न्यूज 18 मराठी। हे सगळे मानले का भेटे? खतोवरती करू नका ही माझी पहिली विनंती आहे। आपण आतापर्यंत 4 वेळा उमेदवार आपण विजय झालो, आपण शिस्तीने चाललो म्हणून लोक आपल्याला स्वीकारतात हे लक्षात ठेवा। विरोधकांनी देव पाण्यात घेऊन ठेवले होते, 3-3, 4-4 पक्ष एकत्र आले, परंतु त्यांना तुम्ही आसमान दाखवलं, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार। आम्ही जे काम करतो ते बोलतो, जे काम करत नाही ते बोलत नाही, आणि आम्ही खोटं कधी बोलत नाही, आणि आम्ही जनतेच्या मनातले लोक आहोत। आम्ही जनता हे आमचं दैवत आहे, आणि म्हणून करता जनतेने आम्हाला एवढा मोठा कौल दिलेला आहे। तटकरेंचा सुपडा साफ झाला, एकच उमेदवाराला पंचायत समिती, म्हणून बाकी सगळ्या ठिकाणी अगदी आघाडी मिळवता आली। ठीक आहे, आता त्यांनी त्यांचं काम केलं, आम्ही आमचं काम केलं, जनतेने आम्हाला स्वीकारलं।
पण आता पुढच्या 5 वर्षामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपद आपल्याकडे असेल का? विकास गोगावलेंच्या नावाची चर्चा. ते आताच नाही सांगत, जर आम्हाला बसावं लागेल, शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य. पण इथे तुमच्या विरोधामध्ये खरं तर भाजपा पण गेली, इथे दरेकर येऊन गेले होते, पण सगळे आले, परंतु जनतेने त्यांना स्वीकारलं नाही, नाकार. राज्यात एकत्र पण महाडमधलं चित्र वेगळं होतं. बघूया आता काय होतं ते. चला. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट पुढेचा सुमित सावंत, न्यूज 18 मराठी, महाड. तर रायगडमध्ये गोगावलेंनी ताकद लावलेली होती, त्यांना विजय येताना दिसून येतोय. त्याचबरोबर अलिबागमधलं चित्र नेमकं काय आहे तेही आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमधील थळ मतदारसंघामधून शिवसेनेच्या मानसी दळवी यांना विजय मिळालेला आहे. तर मानसी दळवी या शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी आहेत, म्हणजे त्या या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत आणि मतदारांनी त्यांना स्वीकारल्याचं दिसून येत आहे. म्हणजे आमच्या तिन्ही आमदारांचं काम याचीही पावती आहे असं या ठिकाणी मी सांगते. कारण विरोधकांना त्यांचा धोबीपछाड या ठिकाणी जनतेने केलेला आहे. आणि जर तुम्ही पाहिलं तर थळ मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघामध्ये सुद्धा अतिशय भरघोस मतांनी असे आमचे उमेदवार शिवसेनेचे शिंदे गटाचे निवडून आलेले आहेत. कर्जतमध्ये मात्र याच्या उलट चित्र आपल्याला पाहायला मिळते. कर्जत तालुक्यामधील मोठे बेणगाव या पंचायत